सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानास प्रतिसाद देऊन गेल्या 11 वर्षांपासून आपण सर्व योगप्रेमी शिर्डी ग्रामस्थ जागतिक योग दिवस साजरा करतो। जागतिक योग दिनाच्या निमित्ताने यावर्षी देखील 21 जून रोजी योग दिवस हा साजरा करण्यात आलाय। जागतिक योग दिनानिमित्त श्री साईबाबा संस्थान व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने विशेष योग साधना कार्यक्रम संपन्न झालाय। जागतिक योग दिनाचे औचित्य साधून श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डी व शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 21 जून रोजी द्वारावर्ती भक्तनिवास समोरील बागेत विशेष योग साधना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमात विविध मान्यवरांची उपस्थितीत सामूहिक योगाभ्यास पार पडला। या प्रसंगी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर यांनी मार्गदर्शन करताना नमूद केले की निरोगी जीवनशैलीसाठी योग हे अत्यंत प्रभावी साधन असून सद्यस्थितीत धकाधकीच्या जीवनात मानसिक व शारीरिक समतोल राखण्यासाठी योगाचे महत्त्व अधिकच वाढले आहे। योग प्रशिक्षण सत्राचे नेतृत्व योगाचार्य डॉक्टर तुषार सिसोदिया व डॉक्टर नचिकेत वरपे यांनी केले। त्यांनी उपस्थितांना विविध योगासने व प्राणायामचे प्रात्यक्षिकांसह सविस्तर मार्गदर्शन केले। त्याचप्रमाणे प्रज्वल ढाकणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विविध योगासनांचे सादरीकरण करून उपस्थितांची योगप्रती जाणीव वाढवली आहे। कार्यक्रमाच्या शेवटी सर्व योग मार्गदर्शकांचा संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गाडीलकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमात संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री भीमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी श्री संदीप कुमार भोसले, उपकार्यकारी अभियंते माजी विश्वस्त सचिन तांबे पाटील, माननीय नगरसेवक रवींद्र गोंदकर, श्री मनील लाल पटेल, दिनकर देसाई व श्री संजय जोरी, शैक्षणिक संकुलाचे प्राचार्य, शिक्षक वृंद, विद्यार्थी, संस्थानचे अधिकारी व कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। जागर जनस्थानकरिता हेमंत शेजवळ, शिर्डी। नाशिककरांसाठी जाहीर आवाहन। पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका। पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या। जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा। ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा। रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। स्वच्छता पाळा, रोग टाळा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित।